असं कधी वाटलंही नव्हतं. मला रोज फोन यायचे, कसली तुझी बिल्डिंग झाली, इतकी सुरेख दिसतीये आणि एवढ्यात झाली सुद्धा बांधून. खूप छान वाटायचं त्यावेळेला. मी अंजली वैद्य, कमलेश सोसायटीत राहते. आमचा स्वरूप नावाचा बंगला होता. बंगला जुना होत आला होता, अर्थात आम्हीही जुने व्हायला लागलो होतो हळूहळू. मग पुढच्या दृष्टीने काहीतरी निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे बंगल्याच्या जागी बिल्डिंग बांधावी का, असा एक प्रश्न मनात येऊन गेला. आणि बिल्डर लोक कोण इथे आपल्या आजूबाजूला चांगलं काम करतात, कोणाचं बांधकाम चांगलं आहे, असं शोधता शोधता नेस्ट कन्स्ट्रक्शनचं नाव आम्हाला कळलं. मग त्यातूनच ओजस जोशी हे नाव पुढे आलं आणि मग आम्ही त्याच्याशी संपर्क साधला. मग प्लॅन असा तसा वेगवेगळे प्लॅन आमच्यापर्यंत आले. पण आमची एक अट होती बरं का, आम्हाला पूर्वेकडेच स्वयंपाकघर हवं होतं. खूप सारे प्रश्न सतावत होते, पण तरी त्यातून निर्णय घेऊन ओजसनी आम्हाला खूप सहकार्य करून आम्हाला जसं हवं होतं तसं पूर्वेकडे स्वयंपाकघर हे आधी पहिलं त्यानं कबूल केलं. त्यामुळे खूप आम्हाला समाधान वाटलं. मग प्लॅन पास झाला. ठरवता ठरवता, अरे बाबा तू कधी देणार पण आम्हाला, आम्ही भाड्याने राहणारो, आम्हाला सवय नाही आहे. काकू तुम्ही काही काळजी करू नका हो, 2.5 वर्षात मी बिल्डिंग बांधून देतो. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि तुम्हाला खरं सांगते, करोनाचा काळ असून सुद्धा त्यानं दिलेला शब्द पाळला आणि 2.5 वर्षात आमची स्वरूप नलिनी नावाची 7 मजली इमारत बघता बघता तयार झाली.